कर शिरी ठेवा, आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा। जय जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देव। परम पूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करून परमार्थ कसा असावा। प्रापंचिक जीवनातून प्रवास करत असताना पारमार्थिक जीवनाकडे तो अध्यात्म कसा असावा। आपल्या हिंदू धर्म सनातन परंपरेनुसार ईश्वराने मनुष्य जीवाला गुंतून ठेवलेला आहे। जसं झाडावरचं फूल असतं पण त्याला प्रतिष्ठा नसते, तसं आपण कुटुंबामध्ये आहोत पण आपल्याला प्रतिष्ठा नसते। पण जेव्हा तो फूल एखाद्या भक्तांनी, एखाद्या माळ्यानी, एखाद्या पुजाऱ्यानी, गुरुवानी, जंगमानी, ब्राह्मणानी ते झाडावरचं तोडून त्याला माळ केला, माळ करून ईश्वराच्या गळ्यात घातल्यानंतर त्या फुलाला किंमत असते। तसं तुम्ही सुद्धा इथं आलात म्हणून तुम्हाला सुद्धा किंमत आहे। म्हणून बाहेर गेल्यानंतर प्रपंच तुमच्या मागे लागतो, इथं आल्यानंतर अध्यात्म तुमच्या मागे लागतो। एक 2 मिनिटापूर्वी मी प्रवचन करण्याच्या अगोदर काय माता भगिनी नवीन आल्या असतील, जो त्यांचा गोंधळ चालू होता त्याला प्रपंच म्हणायचा। ज्या माऊलींचं माझ्या वाणीकडे, माझ्या शब्दाकडे, माझ्या देह बोलीकडे ज्यांचं लक्ष आहे त्याला संप्रदाय म्हणायचा। काही लोक इथं सुद्धा प्रपंचात असतात, काही लोक देह देवळात चित्त पायतनात, देह देवळात चित्त पायतनात आपल्या पादत्राणावर। तसं इथं बसून सुद्धा काही माऊली इतकं गोंधळ घालायला लागल्यात की वर्गातले विद्यार्थी कसे, विद्यार्थिनी कसे गोंधळ घालतात आणि शिक्षक आल्यानंतर चिडीचूप होतात, तसा हा गोंधळ। पण हा गोंधळ आनंदाचा आहे। ह्या गोंधळाला एक प्रतिष्ठा आहे, एक उंची आहे। तसं पाहिलं चातुर्मासातील सगळ्यात पवित्र मास हा श्रावण मास। त्या श्रावण मासामध्ये जितकं आनंदी राहाल, जितकं प्रफुल्लित राहाल, जितकं उत्साहित राहाल, जितकं निसर्गातलं नामाच्या रूपाने शक्ती खेचून घ्याल,
ह्या निसर्गामध्ये दडलेली प्रभा, शक्ती, ऊर्जा, महाप्रभा हे फक्त तुमच्या नावाच्या रूपाने खेचण्याचं सामर्थ्य फक्त तुमच्यामध्ये आहे बाबांनो, लक्षात ठेवा. पण कुठल्या पद्धतीने खेचायचं तुम्ही ठरवा. तसं पाहिलं चातुर्मासातील सगळ्यात पवित्र सण या चातुर्मासामध्ये जास्त आलेले असतात. आता गोकुळाष्टमी आली. गोकुळातला कृष्ण, गोकुळातला कृष्ण तो तुमच्या हृदयातच आहे. तुमचा ईश्वर म्हणजे कृष्ण आहे आणि तुमचे सगळे व्याभिचार जे दुराचार आहे हे सगळे गोपिका आहेत. सगळे पात्र आपल्याकडेच आहेत. तसं पाहिलं यमुना तीरी सकाळच्या प्रहारमध्ये किलबिलाट चालू झालं. कल्लोळ सुरुवात झाली. सगळ्या त्या गोपिका सगळ्या एकत्र आल्या आणि मोठमोठ्याने कल्लोळ करायला लागल्या, गोंधळ घालायला लागल्या. प्रत्येक जण म्हणायला लागलं माझ्या घरातलं दही चोरीला गेलं, माझ्या घरातलं लोणी चोरीला गेली. हा चोर कोण आहे? ह्या चोराला धरलं पाहिजे. गोपिका त्या नारी त्या नगरीतल्या एकमेकांमध्ये चर्चा करत होत्या. तर नारी चर्चा करतात म्हणजे कशी चर्चा करतात हे तुम्हाला माहित आहे, जास्त सांगण्याची गरज नाही. पण त्यावेळेसच्या नारी मिसरी धरून नाही चर्चा करत. त्यावेळेसच्या नारी डोकंभर पदर, घुंगट पुढे आणि कपाळभर कुंकू असायचा. आणि ते माखन चोर कोण आहे? त्या माखन चोराला आपल्याला धरलं पाहिजे. कोणी हातवारे करून बोलत होते, कोणी पदर खोवून बोलत होत्या, कोणी साडीवर असं खोवून बोलत होत्या. हे सगळ्या असं वैतागून गेल्या होत्या. त्या नगरीमध्ये खूप वैतागल्या होत्या सगळ्या. ह्या माखन चोराला धरलंच पाहिजे. त्यात त्या नगरीतल्या एक प्रभावती नावाच्या त्या माता रस्त्याने चालल्या होत्या. त्यांचं गोंधळ ऐकून, कल्लोळ ऐकून त्या पण आल्या त्यामध्ये. ती तशी जरा चिडकीच होती बरं का. ती चिडकीच होती आणि रागीट होती अशी. ती आली आणि म्हणाली काय गोंधळ चाललाय? कोण माखन चोर, कोण दही चोरतो, कोण लोणी चोरतो? तुम्ही सांगा, मी धरून देते. ती मोठ्या मोठ्याने म्हणायला लागली ह्या माखन चोरला मी धरून देते. सगळ्या माता शांत झाल्या. त्या नगरीतल्या सर्व माता श्री सगळ्या शांत झाल्या आणि त्या म्हणाल्या ही जबाबदारी प्रभावतीवर सोपवून टाका. त्या प्रभावती बरोबर त्यांचा मुलगा नंदू नावाचा मुलगा त्यांच्या बरोबर होता. नंदू नावाचा मुलगा त्यांच्या बरोबर होता. तो तडक त्यातनं पळाला. कारण माखन चोर जो कृष्ण होता त्याच्या तो जासूसी विभागाचा प्रमुख होता. जासूसी म्हणजे गुप्तहेर, गुप्तहेराचा तो प्रमुख होता नंदू नावाचा मुलगा. आणि तो ताड म्हणून पळत गेला आणि कृष्णाला गाठला. जी टीम जे बसली होती, बाळ गोपाळ सगळे बसले होते. कोणी झाडावर बसलं होतं, दोन खाली बसलं होतं, कोण झोपलं होतं, कोण आडवं पडलं होतं, कोणी दगडावर बसला होता, कोणी काय करत होतं, कोणी काय करत होतं, कोणी काय करत होतं. त्या गोंधळामध्ये हा धापा देत देत नंदू नावाचा मुलगा गेला आणि ते कृष्णा कान्हाला म्हणाला अरे कान्हा, अरे आपल्याला आव्हान आलेलं आहे, अरे आपल्याला चॅलेंज आलेलं आहे. तो कान्हा सहज असा हात वर नेला आणि तिरकस नजराने तो पाहिला आणि तो म्हणाला काय काय आव्हान आहे, काय चॅलेंज आहे आपल्याला. तेव्हा तो कान्हाला नंदू नावाचा मुलाने सांगितलं की माझी मातोश्री की आव्हान स्वीकारलेली आहे. ह्या नगरीमध्ये जो माखन चोर आहे,
तो दही चोरतो, जो लोणी चोरतो, त्याला धरून देण्याचं आव्हान तिने स्वीकारलेलं आहे, लक्षात ठेव. हिच्यापासून सावध राहिलं पाहिजे. सगळे झोपलेले वेड वाकडे असलेले मुलं सगळे एकत्र आले, कान देऊन ऐकायला लागले. आता कान्हा काय सांगतो? कान्हा ईश्वर आहे. कान्हा काय सांगतो, त्याचे शब्द काय येतील, असे आभाळ मनाने पाहत होते. आणि कान्हाने सांगितलं, आपण सुद्धा आव्हान स्वीकारूया, आपण सुद्धा मातोश्री मावशीचं आव्हान स्वीकारूया. त्यांनी सांगितलं, उद्याच तिथं जायचं आपल्याला, घाट टाकायचं, उद्याच प्रभावती मावशीच्या घरी जायचं आपल्याला. सगळे तयार झाले. बालगोपाळ उड्या मारायला लागले, उलट सुलट उड्या मारायला लागले, कुणी नाचायला लागलं, कुणी काय करायला लागलं, कुणी गोंधळ घालायला लागलं. दुसरा दिवस उजडला. दुसरा दिवस उजडल्यानंतर तो जासूसी होता, गुप्तहेराचा प्रमुख नंदू नावाचा तो मुलगा. प्रथम तो गेला, बारकाईनं लक्ष ठेवलं आईवर, मातोश्रीवर. मातोश्रीनं हांड्यावर हांड असे 5 हांडे होते. 5 हांडे घेऊन ती यमुनेला पाणी आणायला गेली. यमुनेला पाणी आणायला गेल्यानंतर त्या नंदूने, जासूसाने सगळ्यांना खुणवला आणि सगळ्याला सांगितलं की माझी मातोश्री ही यमुना नदीला पाणी आणायला गेलेली आहे, आपण सगळ्यांनी यावं. सगळे आले. सगळे आत शिरले. घरात आत शिरल्यानंतर अंगण पाहिलं. अंगण शेणाने सारवलेलं होतं, पण खूप काही फुटलेलं होतं. कधी जाड होतं, साल्ट निघून गेलं होतं, कधी खड्डे होते. हे कान्हा म्हणाला, या प्रभावती मावशीचं आपण एकच आव्हान स्वीकारलं, पण दुसरं पण स्वीकारलं की ही आळशी आहे. ही प्रभावती मावशी आळशी आहे. ही घर सुद्धा सारवले नाही नीट, अंगण सुद्धा सारवलेले नाही आहे, तुळशीला पाणी घातलेलं नाही आहे. मग ते आत शिरले. आत शिरल्यानंतर उंच असं शिखावर त्याच्यावर गाडगं होतं. त्या गाडग्यामध्ये दही लोणी सगळं काय होतं. गाडग्यावर गाडगं बघा, गाडग्यावर गाडगं ठेवलेलं असतं. एकच गाडगं नसतं, 2-3 गाडगे असतात. मोठा बारीक असं ठेवलेलं होतं. सगळ्यांनी गाडगं काढलं. कोणी मध्ये हात घातलं, कोणी तोंडाला लावलं, कोणी वरबडायला लागलं, कोणी खायला लागला, कोणी नाचायला लागला. पोट भरल्यानंतर त्या कान्हाने सांगितलं, अरे मावशीनं नीट सारवलेलं नाही आहे, जिथे जिथे खड्डे पडल्या तिथं तिथं दही घालून टाका, तिथं दही घालून टाका. आणि लोण्याने जिथं जिथं शेण निघालेलं आहे तिथं तिथं सारवून टाका. कारण त्या काळामध्ये दुभतं खूप होतं. खूप गोमाता असायच्या, खूप जनावरं असायच्या, गायी खूप असायच्या. एकेकाकडे 1500 गाया असायच्या त्या काळामध्ये. आता एखाद्या कुटुंबामध्ये एखादं शेण सारवायला म्हणलं तरी उसणं विकत आणावं लागतं. 4 गवऱ्या जरी आणायचं तर विकत आणावं लागतं. ही परिस्थिती आता आली, लक्षात ठेवा. पोट भरून खाल्ले. त्यात प्रभावती मावशी पाणी घेऊन निघाली. नंदूनं पाहिला आणि नंदूनं पाहिल्यानंतर लगेच खुणवला. सगळ्यांना लगेच खुणवला. त्यांनी सांगितलं, आई येते. सगळ्यांनी कुठे कणगीच्या मागं, कुणी खाटच्या मागं, कुणी बॅरलच्या मागं, कुणी स्वयंपाक रूममध्ये, कुणी किचनमध्ये, कुणी माळावर, कुणी माळवदावर, सगळे लपून गेले. सगळे लपले. आता बाहेर पडता येत नाही. सगळे लपले. लपल्यानंतर मातोश्री त्या प्रभावती मावशी आल्या. ती येत असताना आळशी असल्यामुळं, बेसावध असल्यामुळं त्या लोणीवर पाय पडल्यानंतर घसरून खाली पडल्यानंतर सगळ्या हंड्या खाली पडल्या. सगळं पाणी सांडलं. अंग सगळं भिजलं. अंग कसं भिजलं तसं हे सगळे बाळ गोपाळ उठले आणि कोणी टिंगल करायला लागले, कोणी टेंगा दाखवायला लागला, कोणी टाळ्या वाजवायला लागला, कोणी हसायला लागला, गोंधळ घालायला लागले. सगळे गोंधळ घालायला लागले. गोंधळ घातल्यानंतर ती प्रभावती मावशी चिडली.
चिडली, सावरायला गेली, एक पाय घसरून पडली होती, तर दुसरं पाय उठून जावं तर ते पण पाय घसरायला लागलं. सगळीकडे लोणीच लोणी होती, सगळीकडे दहीच दही होता. ती चिडली, राग आला, चिडचिडी होती, खूप रागाने तिला वैतागून गेली. आज तुला सोडणार नाही कन्हैया. ती म्हणाली, तुला आज सुट्टी देणार नाही, का तर मी आव्हान स्वीकारलंय गावाचं, तुला धरून ठेवल्याशिवाय राहणार नाही, तुला धरून मी घेऊन जाणार. सगळे हसायला लागले. कोणी टेंगा दाखवायला लागला, कोणी काय गंमत करायला लागला, कोणी उलट्या उड्या मारायला लागला, कोणी नाचायला लागला. हे सगळं करता करता सगळे पळून गेले. पळून गेल्यानंतर दुसरा दिवस उजडला. आता दुसरा दिवस उजडल्यानंतर सगळे एकत्र आले. बाळगोपाळाने ठरवलं की कन्हैयाला एका बाळाने विचारलं, दामू नावाचा बाळाने विचारलं की आज कुठे डाका टाकायचा, आज कुठे चोरी करायची. त्याचा प्लॅनच होता. तेव्हा कानाने सांगितलं, काल प्रभावती मावशी पडली, ती अजून उठली नाही, तिला उठवायला आपल्याला जायचंय. काना म्हणाला, आज उठवायला जायचंय प्रभावती मावशीला. नंदूला सांगितलं. नंदू गेला. नंदू जासूसी होता, तो गुप्तहेर होता. तो बारकाईनं गेला आणि बारकाईनं पाहायला लागला सगळीकडे. इकडं प्रभावती मावशीनं काय केली, ते येण्याच्या अगोदरमध्ये ते सगळं दही लोणी वगैरे ते सगळं शिखामध्ये ठेवली, दरवाजा उघडं ठेवली, लांबडे काठी घेतली आणि काठी घेऊन अंधारामध्ये एका कोपऱ्यात बसली. ते म्हणाले, आज पण येणार काना, आज कानाला धरल्याशिवाय सोडणार नाही. काय पण होतं तिचं? कानाला धरून देण्याचं पण होतं, ईश्वराला धरायचं पण होतं. सगळे हळूहळू दबक्या पायाने आले. अगोदर नंदू आला, पाहिला, घरात कोणी दिसत नाही, आई दिसत नाही, कोणी दिसत नाही. सगळ्याला खुणवला. सगळे आले, सगळे आत शिरले. आत शिरल्यानंतर पहिल्या 5 जणांनी अशी एकमेकाला मिठी मारून वाकले. त्याच्यानंतर 4घांनी वाकले. 4 त्याच्यावर उभं राहिले, त्याच्यावर 3 उभं राहिले, त्याच्यावर 2 उभं राहिले, त्याच्यावर काना उभा राहिला. ही दहीहंडीची प्रथा सांगतोय मी तुम्हाला. सुरुवात कशी झाली? सगळे उभं राहिले, वर काना उभं राहिला. काना उभं राहिल्यानंतर खालचे म्हणायला लागले, अरे काना लवकर हंडी फोड, अरे लवकर फोड, भूक लागली आम्हाला. कधी प्रभावती मावशी येईल आणि कधी धरल सांगता येत नाही आपल्याला. कानाने मूठ आवळली. कानाने जशी मूठ आवळली जसं हंडी फोडली, सगळ्याच्या अंगावर पडलं. सगळ्याच्या अंगावर पडल्यानंतर सगळे चाटायला गेले. तोपर्यंत हा वर्ण चाटायला लागला. तोपर्यंत प्रभावती मावशीनं मोठ्याने काठी आपटली. म्हणजे आज कानाला धरल्याशिवाय सोडणार नाही, आज कानाला धरणार मी. हे म्हणता सगळे घाबरले आणि सगळे घाबरून बघायला लागले. उठून एकमेकाच्या अंगावर पडले, सगळे खाली पडले आणि नेमकं काना त्या प्रभावती मावशीच्या पायाजवळ पडला. तो प्रभावती मावशीच्या पायाजवळ पडला. जसं पडला तसं प्रभावती मावशी तिच्या अंगाला सगळं लोणी लागलेली होती, दही लागलेलं होतं, हात घसरत होतं. तरी त्या प्रभावती मावशीनं गच्च दोन्ही हाताने एक हात धरला, कानाचा धरला, गोंधळ घातली. ती म्हणाली, आज धरले मी कानाला. सगळे पळून गेले, सगळे धूम टोकले आणि कानाला धरल्यामुळे सगळे दुःखी झाले. ती म्हणाली, आज यशोदाकडे घेऊन गेलं पाहिजे, याला यशोदाच्या महलापुढे घेऊन गेलं पाहिजे. यशोदानी सांगितलं होतं, माझ्या मुलाला धरून दाखव, माझ्या मुलावर खोटे आरोप घेऊ नको, माझा मुलगा चोर नाहीये. ही सतत ओरडून गावाला सांगत होती. तेव्हा प्रभावती म्हणाली की तिला घमेंड आला, तिला गर्व आला. ती म्हणाली, आज मी धरलेले आहे. ती घुंगट होतं, ते हात धरलेलं ते ओढत त्याला घेऊन चालली आणि रस्त्याने म्हणा लागले, ए मथुरा, ए राधा, ए अनेक महिलांचे नाव घेऊन ती ओरडून सांगा लागली, चला चला मी धरलेले आहे, मी कानाला धरलेले आहे, कानाला धरल्यात. सगळ्याला गोंधळ घालायला लागले आणि घट्ट कानाला उडत घेऊन चालली.
वडत घेऊन जाता जाता थोडासा काना कनवाळू झाला. काना कनवाळू झाला आणि तो म्हणाला, अगं मावशे, म्हणलं किती कठोर झाली तू, असं तू कधी एवढी कठोर नव्हती. बघा पोटात शिरायचं तर कसं, सूनसुद्धा सासूच्या पोटात शिरायचं तर ही कला शिकलं पाहिजे, थोडीशी खूप गोडीनं शिकलं पाहिजे. किती जरी कठोर प्रसंग असो, किती जरी कठोर सासू असू द्या, त्या सासूला जरासं तुम्ही थोडंसं स्मित हास्य नखरं केलं ना, सासूसुद्धा तुम्हाला सलाम केल्याशिवाय राहणार नाही. हे कृष्णाचे महत्त्व आहे, लक्षात ठेवा. ती सांगितलं कानाने. काना विनंती करायला लागला, अगं मावशी, म्हणलं माझा हात सुजलं ग तू धरून धरून. म्हणलं दुसरा हात धर ना. तिचं घुंगट होतं, घुंगट पुढे असल्यामुळं बघा पळून जाशील. नाही ग आई, नाही ग, मी दुसरा हात माझं धर पहिलं नंतर सोड. मग दुसरा हात धरला. दुसरा हात धरल्यानंतर वडत वडत घेऊन चालली. ही कानाला घेऊन चालली. सगळ्या महिला गोळा झाल्या. सगळ्या महिला गोळा झाल्या. महल जवळ आलं. कानाला घेऊन यशोदेकडे जाणार. यशोदा बाहेर आली की माझा काना असं करू शकणार नाही. अजूनही काय सांगते यशोदा, माझा काना चोर नाही. ओरडून सांगते, माझा काना चोर नाही. अगं तुझ्या कानाला मी धरून आणले, काय चोर नाही म्हणतेस? अगं माझा काना चोर नाही. अजूनही सांगते. जेव्हा जवळ गेली, घुंगट उचलून पाहिली. घुंगट उचलून पाहिल्यानंतर जे हात धरलं होतं ती प्रभावतीचा मुलगा नंदू होता. प्रभावतीचा मुलगा नंदू होता. आणि काना यशोदाच्या पदराच्या मागे लपून बघत होता, खुणवत होता. बघ तुला कसं ठेंगा दाखवला. ही आमच्या ईश्वराची कथा, ही तेव्हापासूनची ही प्रथा, ही आजपर्यंत अखंड चालू आहे. आमची ही संस्कृती महान आहे. एवढी महानता आमच्या संस्कृतीमध्ये आहे. म्हणून चातुर्मासाच्या काळामध्ये अनेक सणवार आलेले आहेत. आपण सुद्धा तो आनंद लुटला पाहिजे. आपण सुद्धा तो आनंद लुटला पाहिजे. आपण थोडंसं बारकाने विचार केला तर प्रभावती मावशी घसरून पडली. तसं तुम्ही साधना करायला बसताय पण मोबाईल शेजारी ठेवताय, मिस्त्रीचा डबा ठेवताय. कसं व तुमचं मला सांगा साधना पूर्ण होईल? हे असं घसरून पडणार ना तुम्ही? पण पडणार का नाही? वर हात करून सांगा सगळ्यांनी, पडणार का नाही? तुमचा अपमान करण्याचा माझा हेतू नाहीये. माझ्या मातोश्री समान तुम्ही आहात. पण साधना करत असताना तुम्ही सावध असाल. साधना करत असताना सावध असाल तर मात्र तुम्हाला काना भेटल्याशिवाय राहणार नाही. ती माता प्रभावती बेसावध होती म्हणून ती सापडली नाही. प्रभावती मावशी बेसावध होती. ते घुंगटामध्ये अडकली होती, अहंकारामध्ये अडकलेली होती, घमेंडामध्ये अडकलेली होती, गर्वामध्ये अडकलेली होती. तिला गर्व मोठा झाला. ती हात कुणाचं धरले कुणाचं सोडले हे जर कळत नसेल तर आपलं सुद्धा जीवनामध्ये असे संकट आणि प्रसंग येत असतात. लक्षात ठेवा. आपण हेतू साध्य करण्यासाठी साधना करून साध्याकडे प्रवास करत नाही. आपण साध्य करण्यासाठी साधना सोडून देतो आणि मायाजाळामध्ये आपण अडकून जातो. मायाजाळामध्ये. मायाजाळ खूप विचित्र आहे कृष्णाचा. कृष्णनिधी जर तुम्ही अभ्यास केलात तर तुमच्या एवढं आयुष्यभर सुखी कोणीही राहणार नाही. एवढी महानता त्यामध्ये आहे. लक्षात ठेवा. कृष्णनिधी जर तुम्ही शिकलात आनंदी आनंद राहाल, खूप आनंदी राहाल. एकदा सुदामा गेला. कृष्णाचा मित्र सुदामा. एकदा तो म्हणाला, अरे कृष्णा, तुझ्याकडे माया आहे म्हणे, तुझ्याकडे माया आहे आणि मला माया दाखव ना, मला थोडीशी माया दे ना. कृष्णाने सांगितलं, तू सगळ्याच्या अधीन जा पण मायाच्या अधीन जाऊ नको. माया विचित्र असते. तो ऐकला नाही. मला वेळ अपुरा आहे, मी 2 मिनिटात तुम्हाला सांगतो. तो ऐकला नाही. ठीक आहे, तुला माया दाखवतो. यमुना तीरी सुदामाला घेऊन गेला आणि सुदामाला घेऊन
कपडे काढायला लावला आणि जा म्हटलं उडी मार, एक डुबकी मार कृष्ण यमुनेमध्ये, तू डुबकी मारलास की तुला माया दाखवतो. मग तो कपडे काढला, डुबकी मारला. जशी डुबकी मारली तशी माया आपली फेकली कृष्णांनी. माया फेकली. लगेच तो पुढे त्या राज्यातला एक राजा वारला होता, देह ठेवला होता आणि ते राज सिंहासनावर कुणाला बसवायचं ह्याच्यामुळे वाद चालला होता त्या राज्यामध्ये. आणि सगळ्यांनी ठरवलं की आज ह्या जाळेमध्ये कोण अडकल त्याला आपण राजा करूया. आणि सुदामाला अडकला की सुदामाला घेतलं, सगळ्यांनी खांद्यावर घेऊन नाचायला लागले. म्हणलं आज सापडला. मग त्या सुदामाला सांगितलं आमच्या राज्यामध्ये प्रथा आहे की या राजाची एक कन्या आहे, आम्ही ठरवलं होतं की ह्या जाळ्यामध्ये कोण अडकल त्याला आम्ही राजा करणार आहे. तो खुश झाला. हा कृष्णनीती आहे, कृष्णाचा आशीर्वाद आहे. सिंहासनावर बसवलं, लग्न झालं, 2 मुलं झाले. आणि अपेक्षितप्रमाणे त्या सुदामाची पत्नी जी झाली होती, 2 मुलं झाली होती, ती वारली. ते वारल्यानंतर सगळ्या प्रजा आली, प्रधान आले आणि त्याला जोरखंडाने जखडून ठेवलं. सुदामाला साखळीनं बांधलं. तो म्हणाला मला का बांधलाय? तो म्हणाला मला का बांधलाय? तो म्हणाला आमच्या राज्याची प्रथा आहे, काही राज्यामध्ये अशी प्रथा आहे की पती वारल्यानंतर पत्नीला सती जावं लागतं, पण आमच्या राज्यामध्ये पत्नी वारले की पतीला सती जावं लागतं. आता तुझ्या पत्नीच्या चितेवर तुला उडी घ्यावं लागतं. तो म्हणाला घाबरला. तो खूप मोठा घाबरला आणि जसा घाबरला तसा त्या पाण्यातनं जिथं बुडला होता ना तिथं हा करून वर आला, गडबडला. तो कुठे होता? अजून त्या पाण्यात होता. एक 10 सेकंदाचं स्वप्न पाहिला, तो प्रपंच केला, मुलं झाले, बायको वारली, बायकोच्या चित्यावर उड्या मारणार, त्यातनं पाण्यातनं वर आला. कृष्णा कृष्णा मला वाचव, मोठ्याने वरडायला लागला. कृष्णा काठावर उभं राहून कंबरे राहा ठेवून हसतो. अरे तुला 10 सेकंदाचं मी माया टाकली तर तू घाबरून गेलास. अरे बाबांनो, आयुष्यभर तुम्ही मायात अडकला तर तुम्ही किती घाबराल मला सांगा. म्हणून कृष्णाचं कान धरा, कृष्णाचं चरण धरा, कृष्णाचं शब्द धरा. ईश्वर तुमच्या पाठीमागे राहिल्याशिवाय सोडणार नाही आणि ईश्वर तुमच्यावर कृपा केल्याशिवाय सोडणार नाही. लक्षात ठेवा, ईश्वराची कृपा होण्यासाठी 10 सेकंद नाही, 1 सेकंद सुद्धा लागणार नाही. 1 सेकंद लागणार नाही, 1 सेकंद. पण ती मनाची स्थिती तुमची पाहिजे, निराकार, निष्कलंक आणि स्वच्छ भाव. नेत्रामध्ये पाहाल तिथपर्यंत ईश्वर दिसला पाहिजे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये ईश्वर आहे. ईश्वरासमान माझ्या हृदयामध्ये ईश्वर आहे. तसं समदृष्टी जोपर्यंत तुमच्या मनामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत ईश्वराच्या पहिल्या पायरीला सुद्धा तुम्ही जाऊ शकणार नाही. ही पहिली पायरी आहे समानता, समरसता आणणं. म्हणून कृष्णनीती हे सांगते की तुम्ही अंधकारातून प्रकाशाकडे जा, तुम्ही अंधश्रद्धेतून निर्मळ व्हा, भोंदूगिरीपासून लांब राहा. ईश्वर कुणाला काही मागत नाही. कालही मागितलं नाही, आजही मागणार नाही, उद्याही मागणार नाही. हे शब्द कानात गुंजतील, तुम्हाला कुठलाही साधू सांगणार नाही. फक्त तुमच्या हृदयात असलेलं घाण जे साठलेलं आहे फक्त शनीच्या किंवा ईश्वराच्या चरणावर ठेवा. ईश्वर तुम्हाला उभं केल्याशिवाय राहणार नाही, काय मागणार नाही. तुमच्या जे साठलेलं दुराचार आहे, व्याभिचार आहे, तुमच्या नजरेमध्ये, तुमच्या भावनेमध्ये, तुमच्या रक्तामध्ये, तुमच्या नसामध्ये, तुमच्या मनामध्ये जे काय दूषित भाव आहे हे सगळं शनीचरणी अर्पण करा, कृष्णचरणी अर्पण करा, प्रभू रामचंद्र चरणी अर्पण करा. बस, काही मागणार नाही ईश्वर तुम्हाला. पर तेच देण्याची मानसिकता तुमच्यात नसते. 11 रुपयाची पावती फाडताय आणि 1100 प्रश्न ईश्वराला विचारताय. अरे ईश्वर तो जगाचा राजा आहे, त्याला 11 रुपयाच्या पावतीनं तुम्ही त्याला गुलाम करताय.
कदापि गुलाम कर नका. तो ईश्वर तो आधी ईश्वर आहे. ईश्वराला या चातुर्मासाच्या काळामध्ये रोज प्रत्येक माऊलीने तिचं नामस्मरण करावं, त्याचं ग्रंथाचं पारायण करावं, दान धर्म करावं, येणाऱ्याला हळदी कुंकू द्यावा. हे यात ईश्वर आहे, लक्षात ठेवा, यात ईश्वर आहे. म्हणून आमच्या मठातली प्रथा आहे. आमच्या मठामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आताही तुम्हाला हळदी कुंकू दिला असेल, आता देणारे असतील, प्रत्येकाच्या हातात, माऊलींच्या हातात राखी दिलेली आहे. ती राखी आपल्या जिभेला लावा आणि एक बंधू म्हणून एका बंधूला बांधा. जिभेला लावण्याचं कारण काय की जिभेला सांगा आजपासून मी खोटं बोलणार नाही. जिभेला बंधन घाला, जिभेला बंधन सांगा त्याला, आजपासून मिसरी लावणार आजपासून या जिभेने मी कधीही खोटं बोलणार नाही, लक्षात ठेवा. एवढं संकल्प करा. तुमच्या हातात राखी दिलेलं आहे, एक बंधूला बांधा आणि बंधूला पण सांगा तू मला काही नको देऊ रे दादा, काय नको देऊ, पण तेवढी बाटली मात्र सोड, थोडी बाटली आडवी कर. एवढंच भावाकडे मागा, काही मागू नका. भावाचे प्रपंच सुखी व्हावा आणि बहिणीचे प्रपंच सुखी व्हावा. म्हणून प्रपंच करत असताना परमार्थ कसा करावा, तो अशा पद्धतीनं प्रपंच केला तर तुमचाही उद्धार होईल आणि पुढच्याचाही उद्धार होईल. बोला.